नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी अनुदानाची रक्कम टप्प्याटप्प्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. तर यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले आहे, तर फार्मर आय डीनुसार काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची रक्कम मिळालेली आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले आहे आणि KYCमध्ये त्यांचे नाव आलेले आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेले आहे, तर अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे. तर यामध्ये जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत ही मिळत आहे. तर यामध्ये असे काही शेतकरी आहे ज्यांचे फार्मर आय डी आहे आणि त्यांनी KYC केलेले आहे, परंतु त्यांना पैसे हे मिळालेले नाही. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे म्हणजे आपले कोणत्याही एखाद्या बँकेला आपले आधार लिंक हे असायला हवे. जर आपण KYC केलेली आहे किंवा आपण फार्मर आय डी काढलेला आहे, तरी पण आपणास अनुदान पडलेलं नाही, तर यासाठी आपले कोणतीही एखादी बँक असू द्या आपली, तर त्या बँकेला काय आपले आधार लिंक असणे हे महत्त्वाचे आहे. आपल्या बँकेला जर आधार लिंक नसेल, तर आपणास फार्मर आय डी काढून उपयोग नाही किंवा KYC करूनसुद्धा उपयोग नाही. कारण की त्याशिवाय आपणास हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मिळणार नाही. कारण की येणारी ही जी काही शासनाची मदत आहे, थेट DBTद्वारे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे तो VK नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक. हा विशिष्ट क्रमांक कुठे मिळेल आपणास? आपल्या गावचे जे काही तलाठी असतील, तर त्यांच्याकडे याद्या आलेल्या आहेत. तर त्या याद्यामध्ये आपला विशिष्ट क्रमांक म्हणजेच VK नंबर आपणास शोधायचा आहे, त्यांच्याकडून घ्यायचा आहे. त्याशिवाय आपले जे काही स्टेटस आहे अनुदानाचे हे चेक होणार नाही. आपले पैसे कोणत्या बँकमध्ये गेले किंवा आले की नाही हे आपण त्याद्वारे चेक करू शकणार आहात. तर ही जी काही वेबसाईटची लिंक आहे ही खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मी येथे एका शेतकऱ्याचा VK नंबर टाकतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्याच्या नंतर आपण येथे डेट पाहू शकतात 21/11/2025. बँक नेम येणे, अमाऊंट पाहू शकतात 15,385 रुपये. रिमार्क्समध्ये काय आहे? इनॲक्टिव्ह आधार म्हणजेच आधार हे इनॲक्टिव्ह दाखवत आहे. पेमेंट स्टेटस काय आहे? फेल्ड आहे. पेमेंट फेल झालेले आहे. वरून पैसे टाकण्यात आले यांच्या बँक खात्यामध्ये, परंतु यांच्या बँक अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा रिमार्क्स काय आहे इथे इनॲक्टिव्ह आधार, तर यांच्या आधारमध्ये किंवा बँक खात्यामध्ये काहीतरी दोष आहे. आधार लिंक नाही, त्यामुळे हे जे काही पेमेंट आहे हे पेमेंट फेल झालेले आहे. तर यासाठी आपणास काय करायचे आहे? आधारच्या वेबसाईटला यायचे आहे. आधारच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर येथे माय आधार यामध्येच आपणास येथे एक ऑप्शन पाहायला मिळेल. येथे पहा बँक सेटिंग स्टेटस, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपणास परत येथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे. सेम प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात. तर येथे सुद्धा बँक सेटिंग स्टेटस नावाचे ऑप्शन आपणास पाहायला मिळेल. तर येथे आपणास क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास काय करायचे आहे? आपला जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर येथे टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP याच्यावर क्लिक करायचे आहे. आलेला OTP टाकून आपणास यामध्ये सबमिट करायचा आहे. त्यानंतर आपणास परत येथे बँक सेटिंग स्टेटस याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. हाऊएव्हर द बँक अकाउंट सीडेड विथ आधार इज इनॲक्टिव्ह. तर मराठीमध्ये याचा काय अर्थ होतो की तुमचे आधार बँक मॅपिंग झाले आहे, तथापि आधारशी जोडलेले बँक खाते हे निष्क्रिय आहे म्हणजेच इनॲक्टिव्ह आहे. तर बँक सेटिंग स्टेटसमध्ये काय दाखवत आहे? इनॲक्टिव्ह दाखवत आहे. बँक कोणती आहे? ॲक्सिस बँक. तर हे लिंक नसल्यामुळे आपले जे काही आधार कार्ड आहे हे आपल्या बँकेशी लिंक नसल्यामुळे येणारे जे काही पेमेंट आहे हे पेमेंट तिथे फेल झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आपले जे काही स्टेटस आहे अनुदानाचे हे इकडे येऊन चेक करून पाहणे गरजेचे आहे. आणि इथे आपणास काय दाखवले होते? रिमार्क्समध्ये इनॲक्टिव्ह आधार म्हणजे तुमचे आधार इनॲक्टिव्ह आहे. आधार ॲक्टिव्ह आहे, परंतु आधारशी जोडलेले जे काही बँक खाते आहे हे निष्क्रिय आहे, तुमचे इनॲक्टिव्ह आहे. त्यामुळे
येणारे जे काही पेमेंट आहे हे फेल झालेले आहे. तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा यामध्ये घाबरून जायचे नाही. ज्यांचे यामध्ये पेमेंट हे फेल झालेले आहे, आधारला बँक सीडिंग हे झालेले नाही. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, आपल्या बँकेशी संपर्क करायचा आहे. तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट यामध्ये फेल झालेले आहेत, तर फेल झाल्याचे कारण तिथे दाखवले जाईल. तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकमध्ये जायचे आहे, आपले जिथे खाते आहे आणि तिथे जाऊन आपल्या बँक अकाउंटला आपले आधार लिंक करून घ्यायचे आहे. तर त्याशिवाय आपणास हे जे काही नुकसान भरपाईचे पैसे आहे हे मिळणार नाही. येथे जरी पेमेंट आपले फेल झालेले असले आणि नंतर आपण आपल्या बँक खात्याला आधार लिंक केले, तर येणारे जे काही पैसे आहे हे पैसे तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. आपण घाबरून जाण्याचे कारण नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपले जे काही पेमेंटचे स्टेटस आहे हे स्टेटस अशा प्रकारे एकदा चेक करून पहा.